Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर नेहमीच चर्चेत असतो। म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येऊ किंवा न येऊ, पण त्याची चर्चा ही नेहमीच होत असते। 2019ला त्यावेळेसच्या आघाडीला वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका बसला होता आणि त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ही आपल्यासोबत असावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले, पण अखेर ते काही जमलं नाही आणि वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्र लढली। पण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा फारसा प्रभाव हा मवियाच्या मतांवर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळाला नाही। पण आता आपण जर विधानसभेचा विचार केला तर विधानसभेमध्ये आपण बघितलं तर 14 अशा जागा आहेत की ज्या जागांवर वंचित बहुजन आघाडीचा हा महाविकास आघाडीला फटका बसलेला आहे। पण हे म्हणत असताना आपल्याला दोन गोष्टी सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे किंवा त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं सुद्धा महत्त्वाचं आहे। एक म्हणजे आपण हे असं म्हणतोय कारण वंचित बहुजन आघाडीची विचारसरणी आणि महाविकास आघाडीची विचारसरणी काहीशी सारखी आहे, ती म्हणजे सेक्युलर विचारसरणीची जे मतदार आहेत ते या दोन आघाड्यांकडे वळत असतात। आंबेडकरी विचारांचे मतदार आहेत ते या दोन आघाड्यांकडे वळत असतात। त्यामुळे म्हणून आपण हा असा या सगळ्या डेटामधनं अर्थ काढतो। आणि दुसरीकडे हे सुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि आपले उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा अधिकार आहे। त्यामुळे हे सगळं जरी असलं तरी सुद्धा आपण डेटा बघणार आहोत आणि अशा कुठल्या 14 जागा आहेत की ज्या जागांवर वंचित बहुजन आघाडीचा हा महाविकास आघाडीला फटका बसला, किंवा आपण असं म्हणू शकतो की वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत असली असती तर महाविकास आघाडीला यातल्या काही जागांवर निश्चितच फायदा झाला असता। आपण आता जागा बघूयात आणि नेमकं तिथे मतांची टक्केवारी काय आहे ते सुद्धा समजावून घेऊयात। पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे बेलापूरमध्ये। बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे या 91,852 इतक्या मतांनी जिंकून आलेल्या आहेत। त्या भाजपच्या उमेदवार होत्या। त्यांचा जो लीड आहे तो 377 इतका आहे। तर संदीप नाईक जे पवार गटाचे उमेदवार होते त्यांना 91,475 इतकी मतं मिळाली आणि सुनील भोसले जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यांना 2,833 इतकी मतं मिळाली। त्यामुळे जर लीड बघितला तर लीड होता फक्त 377 मतांचा, पण वंचित बहुजन आघाडीला 2,833 मतं मिळालेली आहेत। गंगापूरचा आपण विचार केला तर प्रशांत बम हे भाजपचे उमेदवार होते, त्यांना 1,25,555 इतकी मतं मिळाली आहेत। त्यांचा जो लीड आहे तो आहे 5,015 मतांचा। सतीश चव्हाण जे काँग्रेसचे उमेदवार होते जे पराभूत झाले त्यांना 1,20,540 इतकी मतं मिळाली। तर अनिल चंदालिया जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यांना 8,839 इतकी मतं मिळाली। त्यामुळे आपण बघतोय की भाजपचा जो लीड आहे तो 5,015 मतांचा आहे, पण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 8,839 इतकी मतं मिळाली आहेत। पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे घनसावंगी। घनसावंगीमध्ये हिकमत उडान हे विजय झालेले आहेत शिवसेनेचे, त्यांना 98,496 इतकी मतं मिळाली। त्यांचा जो लीड आहे तो आहे 2,309 मतांचा। तर राजेश टोपे जे पवार गटाचे उमेदवार होते त्यांना 96,187 इतकी मतं मिळाली। तर सतीश घाटे जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यांना तब्बल 23,696 इतकी मतं मिळालेली। त्यामुळे आपण लीड आणि वंचित बहुजन आघाडीली मतं याचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ही अधिक मतं मिळालेली आहेत। आपण जर परांड्याचा विचार केला तर परांड्यामध्ये तानाजी सावंत जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार होते त्यांना 1,03,254 इतकी मतं मिळाली। त्यांचा लीड होता 1,509 मतांचा आणि राहुल मोटे जे पवार गटाचे उमेदवार होते त्यांना 1,01,745 इतकी मतं मिळालीत। तर प्रवीण रानबागुल हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यांना 12,698 इतकी मतं मिळालेली आहेत। तानाजी सावंत हे 1,509 मतांनी निवडून आले आहेत, तर वंचितच्या उमेदवाराला 12,000हून अधिक इथे मतं आहेत। आपण जर सिंदखेड राजाचा विचार केला तर सिंदखेड राजामध्ये मनोज कायंदे हे अजित पवार गटाचे उमेदवार होते, त्यांना 73,413 इतकी मतं मिळाली। त्यांचा जो लीड आहे तो आहे 4,650। तर राजेंद्र शिंगणे जे पवार गटाचे उमेदवार होते त्यांना जी मतं मिळाली ती आहेत 68,763 आणि सविता मुंडे ज्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होतात त्यांना 16,658 इतकी मतं मिळालेली। त्यामुळे इथे सुद्धा वंचितच्या उमेदवाराला अधिक मतं आहेत। अणुशक्तीनगरचा विचार केला तर अणुशक्तीनगरमध्ये सना मलिक या अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या, त्यांना इथे 50,341 इतकी मतं मिळालेली आहेत। त्यांचा जो लीड आहे तो 3,378 मतांचा आहे। फहाद अहमद जे पवार गटाचे उमेदवार होते त्यांना 45,963 मतं मिळाली आहेत। तर सतीश राजगुरू जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यांना 10,514 इतकी इथं मतं मिळालेली आहेत। आता पुढचा मतदारसंघ आहे जिंतूरचा। जिंतूरमध्ये तर खूपच मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीला मतं मिळाली आहेत। मेघना बोर्डीकर या भाजपच्या उमेदवार होत्या, त्यांना 1,13,432 इतकी मतं मिळाली आहेत। त्यांचा लीड होता 4,516 मतांचा। तर विजय भांबळे जे पवार गटाचे उमेदवार होते त्यांना 1,89,016 इतकी मतं मिळाली आहेत। तर सुरेश नागरे जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यांना
56,474 इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान मिळालेलं. त्यामुळे आपण बघतोय की जिंतूरमध्ये मवियाच्या वंचितच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर मतं मिळायचं आपल्याला इथं सिद्ध होत आहे. आपण जर आता राळेगावचा विचार केला तर राळेगावमध्ये अशोक उके जे भाजपचे उमेदवार होते त्यांना 1,01,398 इतकी मतं मिळाली. त्यांचा लीड होता 2,812 मतांचा. वसंत पुरके जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना 98,586 इतकी मतं मिळाली. तर किरण कुमरे जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यांना 2,938 मतं मिळालेली आहेत. आता परतूरचा विचार केला तर परतूरमध्ये बबनराव लोणीकर भाजपचे विजयी उमेदवार त्यांना 70,659 इतकी मतं मिळाली आहेत. त्यांचा लीड होता 4,740. तर आसाराम बोराडे जे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार होते त्यांना मतं मिळाली आहेत 65,909. तर रामप्रसाद थोरात जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यांना 29,810 इतकी मतं मिळालेली आहेत. औरंगाबाद पूर्वमध्ये तर आपण बघतोय की तिरंगी चौरंगी लढत झाली होती. तिथनं अतुल सावे हे भाजपचे उमेदवार होते त्यांना 93,274 मतं मिळाली. त्यांचा लीड होता 2,161 मतांचा. लहू शेवाळे जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना 12,068 इतकी मतं मिळाली आहेत. तर अफसर खान जे वंचितचे उमेदवार होते त्यांना 6,507 इतकी मतं मिळालेली आहेत. इथनं इम्तियाज जलीलसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते परंतु ते सुद्धा या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत. आणि आपण बघतोय की भाजपचा जो उमेदवार आहे त्याचं जो लीड आहे तो वंचितच्या उमेदवारापेक्षा कमी असल्याचं म्हणजे वंचितला मिळालेल्या मतांपेक्षा कमी असल्याचं इथे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. लातूर ग्रामीणचा विचार केला तर रमेश कराड जे भाजपचे उमेदवार होते ते इथे विजयी झालेले आहेत. त्यांना 1,12,051 इतकी मतं मिळाली. धीरज देशमुख जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना 1,05,456 इतकी मतं मिळालीत. तर डॉक्टर विजय अजनीकर जे वंचितचे उमेदवार होते त्यांना 8,824 इतकी मतं मिळालेली आहेत. इथे सुद्धा रमेश कराड यांचा जो लीड आहे त्याच्यापेक्षा वंचितच्या उमेदवाराला अधिकची मतं मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता बुलढाण्याचा आपण जर विचार केला तर बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांना 91,660 इतकी मतं मिळाली. त्यांचा लीड अवघा 841 मतांचा आहे. जयश्री शेळके ह्या ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या त्यांना 90,819 इतकी मतं मिळाली. तर प्रशांत वाघमोडे जे वंचितचे उमेदवार होते त्यांना 7,146 इतकी मतं मिळालेली आहेत. नांदेड दक्षिणचा आपण जर विचार केला तर नांदेड दक्षिणमध्ये आनंद तिडके जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांना 60,445 इतकी मतं मिळालेली आहेत. त्यांचा लीड आहे 2,132 मतांचा. तर मोहनराव हंबर्डे जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना 58,313 इतकी मतं मिळाली आहेत. तर फारुख अहमद वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार त्यांना 33,841 इतकी मतं मिळाली आहेत. इथे जर आपण बघितलं तर आनंद तिडके यांचा 2,132चा केवळ लीड आहे. तर वंचितच्या उमेदवाराला मिळालेली मतं ही 33,000च्या घरात आहेत. इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदान हे वंचित बहुजन आघाडीला झालं आहे. आणि आपण आता शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे खामगावचा. खामगावमध्ये आकाश फुंडकर यांना 1,10,599 इतकी मतं मिळालेली आहेत. राणा सनंदा जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना 85,122. तर देवराव हिवराळे जे वंचितचे उमेदवार होते त्यांना 26,482 इतकी मतं मिळाली आहेत. इथे सुद्धा आपण बघतोय की वंचितच्या उमेदवाराला ही अधिकची मतं मिळायचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण बघतो की हे 14 मतदारसंघामध्ये जो जिंकलेल्या उमेदवाराचं लीड आहे त्याच्यापेक्षा जास्त मतं ही वंचितच्या उमेदवाराला मिळाल्याचं या आकड्यांवरनं तरी समोर आलेलं. त्यामुळे आपण जसं सुरुवातीला म्हटलं की या सगळ्यामध्ये जर वंचित बहुजन आघाडी ही मवियासोबत असती तर यातल्या काही जागा या मवियाला जिंकता आल्या असत्या. या आकड्यांवरनं हे सिद्ध होतं. त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की पुढे या सगळ्याचं राजकारण नेमकं कसं होतं आहे. पण पुन्हा एकदा प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि त्याचे उमेदवारसुद्धा उभे करण्याचा अधिकार आहे. आपण या सगळे आकडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि जर वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये असते तर त्याचा कसा फरक पडला असता हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला या सगळ्या आकड्यांबद्दल काय वाटतं, या सगळ्या समीकरणांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.